नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून म्हणजेच BMC कडून एक नवीन संधी आली आहे. तर या भरतीबद्दलची सगळी A to Z माहिती आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. तर हे पद आहे तरी कोणतं? हे पद आहे विभागीय कामगार आणि कल्याण अधिकारी या नावाचं. आणि लक्षात घ्या, हे BMCच्या कामगार विभागातलं एक महत्त्वाचं गट ब म्हणजेच ग्रुप Bचं पद आहे. आता जागा किती आहेत तर अधिकृत अधिसूचनेनुसार फक्त आणि फक्त 5 जागा भरल्या जाणार आहेत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की स्पर्धा किती तगडी असणार आहे. आता सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट पगार. या पदासाठी वेतन श्रेणी खूपच आकर्षक आहे खरंच. पे मॅट्रिक्स लेव्हल आहे S16 आणि पगार सुरू होतोय 44,900 रुपयांपासून ते थेट 1,42,400 रुपयांपर्यंत. जबरदस्त आहे ना? ओके, पगार तर कळला, पण महत्वाचा प्रश्न हा आहे की ही संधी आपल्यासाठी आहे का, हे कसं ठरवणार? चला तर मग पात्रतेचे सगळे निकष एकदम सविस्तरपणे बघूया. शैक्षणिक पात्रतेमध्ये ना 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. पहिली म्हणजे आपल्याकडे कोणत्याही शाखेची एक युनिव्हर्सिटी डिग्री असायला हवी. आणि त्यासोबतच दुसरी अट म्हणजे कामगार संबंधांमधली एक खास पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री. म्हणजे एकतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधनं किंवा महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ लेबर स्टडीजमधनं संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी हवी. किंवा मग फॅक्टरीज ॲक्टनुसार शासनाने मान्यता दिलेली पात्रता चालेल. फक्त शिक्षण असून चालणार नाहीये. इथे अनुभवाची अटसुद्धा आहे. कमीत कमी 2 वर्षांचा अनुभव पाहिजे आणि तो पण कुठल्याही संस्थेत नाही, तर जिथे 500 किंवा त्याहून जास्त कर्मचारी काम करतात अशा संस्थेमध्ये औद्योगिक संबंध किंवा कर्मचारी व्यवस्थापनाचा अनुभव हवाय. आता वयाबद्दल बोलूया. हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा आहे 38 वर्ष. आणि जर आपण राखीव प्रवर्गात येत असाल तर वयात सवलत आहे. म्हणजे आपल्यासाठी कमाल वयोमर्यादा आहे 43 वर्ष. याशिवाय अजून काही महत्वाच्या गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. म्हणजे आपलं 10वीत किंवा समकक्ष परीक्षेत मराठी हा विषय असायला हवा. आणि दुसरं संगणक साक्षरता प्रमाणपत्र म्हणजेच MSc IT किंवा त्याच्या समकक्ष असलेलं सर्टिफिकेट लागेल. एक गोष्ट लक्षात घ्या, जर नियुक्तीच्या वेळी आपल्याकडे हे सर्टिफिकेट नसेल तर 2 वर्षांच्या आत ही परीक्षा पास करावी लागेल. चला, आता बघूया सगळ्यात महत्वाचा टप्पा, निवड प्रक्रिया. इथे एक गोष्ट स्पष्ट आहे, निवड फक्त आणि फक्त एका ऑनलाईन परीक्षेच्या आधारावर होणार आहे. त्यामुळे या परीक्षेचं महत्त्व खूप जास्त आहे. ही परीक्षा कशी असेल तर ही एक ऑनलाईन टेस्ट असेल, ज्यात आपल्याला ऑब्जेक्टिव्ह म्हणजे मल्टिपल चॉईस प्रश्न विचारले जातील. एकूण 100 प्रश्न असतील आणि त्यासाठी 200 गुण ठेवण्यात आले आहेत. आणि इथंच खरी गंमत आहे किंवा खरं आव्हान आहे म्हणा. हे 100 प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याकडे वेळ असेल फक्त 60 मिनिटं. म्हणजे एका प्रश्नासाठी 1 मिनिट सुद्धा नाही. स्पीड खूप महत्वाचा ठरणार आहे. परीक्षेत सगळ्यात जास्त वेटेज म्हणजे सगळ्यात जास्त गुण आहेत व्यावसायिक ज्ञान या विभागाला. याच्या तयारीसाठी आपल्याला या 6 प्रमुख विषयांवर लक्ष केंद्रित करावं लागेल. ही गोष्ट पुन्हा एकदा लक्षात ठेवा. निवड फक्त आणि फक्त ऑनलाईन परीक्षेत मिळालेल्या गुणांवरच होणार आहे. कोणतीही मुलाखत किंवा इंटरव्ह्यू होणार नाहीये. त्यामुळे आपलं सगळं यश या एकाच परीक्षेवर अवलंबून आहे. बरं, आपण पाहिलं की एकूण 5 जागा आहेत, पण या जागांचं आरक्षणानुसार वितरण कसं केलं आहे ते आता समजून घेऊया. आणि इतर काही खास तरतुदी काय आहेत तेही पाहूया. तर बघा, या 5 जागांचं अधिकृत वर्गीकरण असं आहे. अनुसूचित जाती म्हणजेच SC साठी 1 जागा, EWS साठी 1 जागा, SEBC साठी 1 आणि खुल्या प्रवर्गासाठी 2 जागा, असं मिळून एकूण 5 जागा आहेत. आता जे उमेदवार दिव्यांग कोट्यातून अर्ज करणार आहेत त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची सूचना आहे. या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे सक्षम सरकारी अधिकाऱ्याने दिलेलं किमान 40% दिव्यांगत्व असल्याचं प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे. चला तर मग आता सगळ्यात प्रॅक्टिकल भागाकडे येऊया. म्हणजे ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण बघूया. ही सगळी प्रोसेस पूर्णपणे ऑनलाईन आहे. आपल्याला सगळ्यात आधी BMCच्या अधिकृत पोर्टलवर
म्हणजे portal.mcgm.gov.in वर जायचं आहे. तिथे भरती टॅबमध्ये जाऊन सूचना वाचायच्या आहेत, ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, परीक्षा फी ऑनलाईनच भरायची आहे आणि शेवटी अर्जाची आणि फी भरल्याच्या पावतीची प्रिंट काढून स्वतःकडे जपून ठेवायची आहे. आणि आता सगळ्यात जास्त महत्त्वाची माहिती, कारण यात चूक झाली तर सगळं व्यर्थ ठरू शकतं. ते म्हणजे महत्त्वाच्या तारखा आणि परीक्षा शुल्क. एकदम लक्षात ठेवा, ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होणार आहे 20 फेब्रुवारी 2026 पासून आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 12 मार्च 2026 रात्री 12 वाजेपर्यंत. ही तारीख अजिबात विसरू नका. आता परीक्षा शुल्काबद्दल बोलूया. हे शुल्क नॉन रिफंडेबल आहे, म्हणजे परत मिळणार नाही. खुल्या प्रवर्गासाठी हे शुल्क आहे 1000 रुपये आणि बाकी सर्व राखीव प्रवर्गांसाठी 900 रुपये. तर आता ह्या भरतीबद्दलची सगळी आवश्यक माहिती आपल्या समोर आहे. आता प्रश्न एकच आहे, 12 मार्चच्या अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करून या संधीचं सोनं करण्यासाठी आपण तयार आहात का? तयारीला लागा आणि या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. अशाच नोकरीच्या संधींबद्दल अधिक माहितीसाठी जॉब महागुरू या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.